कोल्हापूरच्या नरसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये आज दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच दत्त दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरामध्ये रांग लावल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते आणि याच दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण बघू शकतो मंदिर परिसराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विशेष पूजा देखील आहे ती बांधण्यात आलेली आहे। आज दत्त जयंतीच्या निमित्तानं याच दत्त मंदिरामध्ये पहाटेपासून धार्मिक विधी आहेत ते पार पडलेले आहेत। महाअभिषेक देखील पार पडलेला आहे। त्यानंतर सायंकाळी जन्मकाळ सोहळा आणि पालखी सोहळा देखील पार पडणार आहे। खरं तर दत्तांचे दुसरे अवतार प्रमुख अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वतींनी याच पंचगंगा आणि कृष्णेच्या काठी तपश्चर्या केली होती अशी आख्यायिका सांगितली जाते आणि म्हणूनच दत्त भक्तांमध्ये या नरसिंहवाडीतील दत्त मंदिराला एक वेगळं स्थान आहे, एक वेगळं श्रद्धास्थान म्हणून दत्त भक्त या सगळ्या मंदिराकडे बघतात आणि म्हणूनच आपण बघतोय आज दत्त जयंतीच्या निमित्तानं हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातूनच नव्हे तर सीमा भागातून देखील अनेक भाविक जे आहेत ते पहाटेपासूनच या सगळ्या मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकूणच आज दत्त जयंतीच्या निमित्तानं हा सगळा नृसिंहवाडीतील दत्त मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेल्याचं देखील चित्र या निमित्तानं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।